राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांची भाजप खासदार सुनील गायकवाड यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी गायकवाड यांनी झी 24 तासशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांचा आरोप खोडून काढला, तर शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आठवून देण्याची गरज व्यक्त केली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। भाजपनं राष्ट्रपतीचे उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांचं नाव पुढे केलेलं आहे आणि त्यांनाच अनुमोदन देण्यासाठी आज महाराष्ट्राचे खासदार गेले होते। आपल्यासोबत आहेत खासदार सुनील गायकवाडजी। त्यांनी अनुमोदन म्हणून स्वाक्षरी केलेली आहे। त्यांनाच विचारूयात की स्वाक्षरी करताना नेमकं त्यांच्या भावना काय होत्या। सुनीलजी, मला अगोदर सांगा की आपल्याला कधी सांगण्यात आलं होतं की अनुमोदन करण्यासाठी आपल्याला दिल्लीमध्ये यायचं आहे आणि स्वाक्षरी करायचं आहे? मला 2 दिवसापूर्वी पार्टी ऑफिसमधून फोन आला की आपणाला राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना सूचक आणि अनुमोदन देण्यासाठी दिल्लीला येऊन सही करायची आहे। म्हणून मी रात्री निघून आज सकाळी इथे पोहोचलो। परंतु सही करत असताना मला इतका आनंद होत होता की माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाजी आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी एक दलित नेत्यांना या ठिकाणी राष्ट्रपती पदाचा उमेदवार करून त्यांनी खूप चांगला निर्णय घेतलेला आहे असं मला वाटतं। सुनीलजी, मला एक सांगा की परंतु हा निर्णय तुम्ही चांगला म्हणताय, परंतु प्रकाश आंबेडकर या निर्णयाचा विरोध करत आहेत। संविधान बदलण्यासाठीच यांना रामनाथजींचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे आणि हा तर मुखवटा आहे असं सांगण्यात आलेलं आहे। मला सांग की तुम्हाला काय? नाही, संविधान बदलण्यासाठी रामनाथांना म्हणणं म्हणजे हे कुठं समीकरण जमत नाही आहे। कारण हे काय पहिले दलित राष्ट्रपती नाही आहे, तर यापूर्वी काँग्रेसनी पण दलित राष्ट्रपती बनवलेला होता, तेव्हा त्यांनी काय संविधान बदललं का? म्हणजे असा संकुचित विचार या बाबतीत करणं चुकीचं आहे असं मला वाटतं। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।